आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती संत साहित्याच्या अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक। आर्थिक विवंचनेमध्ये असणाऱ्यांसाठी 1500 रुपये कामी येणार। 1947 साली कुणी लाडकी बहीण योजनेचं काम केलं असतं तर मी 2 वेळ जेवले असते। जुने दिवस आठवत योजनेचं महत्त्व सांगण्याचा आशा भोसले यांचा प्रयत्न। महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास। हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेमध्ये राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतणार। मुंबईमध्ये उन्हाच्या झळा वाढणार। मुंबईमध्ये पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज। मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करणं शक्य नसल्याचा मुंबई महापालिकेचा पुनरुच्चार। मुंबईच्या भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे 24 तास पाणीपुरवठा शक्य नसल्याचं माहिती। मध्य रेल्वेनं नवीन वेळापत्रकामध्ये कसारा कर्जत लोकलच्या वेळा बदलल्यानं प्रवासी नाराज। 6 ते 12 मिनिटं आधीच लोकल सुटणार असल्यानं प्रवाशांना धावपळ करावी लागणार। वांद्र्याच्या शासकीय वसाहतीमध्ये मालकी हक्काच्या भूखंडासाठी स्थानिकांचं आमरण उपोषण। आंदोलनाची दखल घेत मंत्री दीपक केसरकरांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर चर्चा। मुंबईतील 2030 घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध। 1,13,542 अर्जदार पात्र। 8 ऑक्टोबरला सोडत निघणार। सिडकोच्या वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सोडतीमध्ये आणखी 190 घरांचा समावेश। 13 नोव्हेंबरला सोडत निघणार। म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळ देखील 8,000हून अधिक घरांची सोडत काढण्याच्या तयारीत। आचारसंहितेआधी म्हाडा जाहिरात काढण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया सुरू। भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं न झाल्याचा आरोप। अखिल भारतीय मराठा संघाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी। अर्थशास्त्र आणि इतिहास अभ्यासक संजीव सान्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी नियुक्ती। सान्याल हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य। 3 लाख विद्यार्थ्यांनी भरला टीईटीचा फॉर्म। 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा होणार। मुंबईमध्ये 11वीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास 1,34,000 जागा रिक्त। द्विलक्षी विषयासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार।